नमस्कार मित्रांनो. तर आज मी खास तुमच्यासाठी वडापावची रेसिपी घेऊन आलेलो आहे. एकदम जबरदस्त असा वडापाव झालेला आहे. तर तुम्हाला मी वडापावची रेसिपी आज शेअर करतोय. तर चला पाहूया आपण वडापाव कसा बनवतात ते. तर चला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिलं आपल्याला हिरव्यागार मिरच्या घ्यायच्या आहेत. तर त्या मिरच्यांमध्ये आपल्याला टाकायचं अद्रक आणि लसूण. तर चवीनुसार मीठ पण टाकू शकता. हे सर्व टाकून आपल्याला मिक्सरच्या भांड्यात ग्राइंड करून घ्यायचं प्रॉपरली. त्याचं मिक्सचर तयार होणार. मिक्सचर तयार झाल्याच्या नंतर आपल्याला तव्यामध्ये घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं, जिरं मोहरी हे टाकून याचं आपल्याला एकदम फ्राय करून घ्यायचं ते प्रॉपरली. त्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची. त्यानंतर असं मिक्सर तयार होणार. मिक्सचर तयार झाल्यानंतर आपल्याला ठेवायचे बटाटे शिजवायसाठी. तर बटाटे आपण शिजवण्यासाठी ठेवतोय. बटाट्याचे शिट्टे करून घ्यायचे 2 ते 3 शिट्ट्या. त्यानंतर कुकर काढून घ्यायचा. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे बटाटे शिजलेले आहेत ते प्रॉपर त्याचे साल वगैरे काढून घ्यायचं आणि काही प्लेटमध्ये काढून घ्यायचं. प्लेटमध्ये काढल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक मॅशर घ्यायचा. त्या मॅशरने आपल्याला एकदम प्रॉपर असं एकदम बटाटे मॅश करून टाकायचे, एकदम बारीक करून टाकायचे, मॅश करायचे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पुढची प्रोसेस असणार आपली धनिया. तर आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर घेणार आहे. एकदम कोथिंबीर बारीक चिरणार आहे. एकदम प्रॉपर बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर. ह्याच्यामध्ये आपल्याला ते आपण मिश्रण केलेलं ते पण ॲड करायचं आहे आणि कोथिंबीर पण ॲड करायची आणि चवीनुसार मीठसुद्धा आहे आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर आपण कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. तर बघू शकता आपण इकडे बटाटा एकदम प्रॉपर असा मॅश करून घेतलेला आहे याच्यामध्ये. तर मॅश बटाट्यामध्ये एकदम मस्त मॅश झालेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे ॲड करून घ्यायची. आता कोथिंबीर ॲड करणार आहे आपण. त्याच्या आधी आपल्याला जे मिक्सचर आपण बनवलं होतं हळद वगैरे ते टाकून, तर ते मिक्सचर आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर ते ॲड करून घेतलं आपण. त्यानंतर कोथिंबीर आपण ॲड केलेली आहे त्याच्यामध्ये. तर बघू शकता एकदम प्रॉपर कोथिंबीर ॲड केली. आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा आपल्याला ॲड करायचं आहे. तर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे तुम्हाला. एकदम खारट पण नाही आणि एकदम फिक्कं पण नाही, एकदम चवीनुसार. मी माझ्या अंदाजानुसार टाकलेलं आहे. आता तुम्ही प्रत्येकजण तुमच्या अंदाजानुसार आपण टाकू शकता. मी आता याच्यामध्ये 1 चमचा टाकलेला आणि त्याच्यानंतर थोडंसं वरतून टाकलेलं आहे एक्स्ट्रा. ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण त्याला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे बारीक. प्रॉपर मिक्स करून घ्यायचं. ते एकदम मिक्सचर तयार होतं एकदम बटाट्याचं प्रॉपर मिक्सचर. टेस्ट पण करून बघायची तुम्ही, एकदम मस्त लागतं. मीठ वगैरे बघायचं. तर त्याच्यासाठी मी बघितलंय पीठ घेतलंय, हळद घेतली, मिरची घेतली आहे, थोडासा सोडा आणि ओवा पण घेतला. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहे सर्वप्रथम बेसन पीठ. तर बेसन पीठ मी 3 ते 4 चमचे मोठे चमचे टाकून घेतलेले आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये हळद. तर थोडीशी हळद टाकायची आहे नॉर्मली कलर येण्यासाठी. त्यानंतर थोडंसं मिरची पावडरसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करायची आपल्याला. तर बघू शकता मी बेसन पीठ घेतलेलं. आता हळद टाकणार आहे. नॉर्मली एकदम थोडीशी हळद टाकलेली आहे. त्याच्यानंतर आपण मिरची पावडर टाकणार आहे. सोडा आपण टाकू पण शकता, नाही पण टाकू शकता, तुम्हाला जसं हवं तसं. मी थोडासा सोडा घेतलेला आहे, एकदम थोडासा नॉर्मली नावाला घेतलेला आहे सोडा. त्यानंतर आता आपण त्यामध्ये ओवा टाकणार आहे. ओवा कसं एकदम नॉर्मल टेस्ट चांगली येते ओव्याने. तर ओवा टाकलेलं आहे याच्यामध्ये. आता आपण हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम एकजीव केल्यानंतर याच्यामध्ये मीठ पण टाकायचं आहे मित्रांनो थोडंफार. चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आहे. कारण की प्रत्येक ह्याच्यामध्ये मीठ टाकावंच लागतं आपल्याला, मिठाशिवाय पूर्ण होत नाही. आता हे मिक्स करून आपण त्याच्यामध्ये एकदम पाणी थोडं पाणी ॲड करत करत एकदम मस्त बॅटर बनवून घेणार आहे. आणि याच्यामध्ये बेसन आहे ना पूर्ण पार एकदम बारीक करायचं त्याला एकदम, नाहीतर त्याचे असे थोडेसे गठ्ठे गठ्ठे तयार राहतात त्याच्यामध्ये. ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं हाताने आपल्या. प्रॉपर मिक्स करायचं आहे एकदम बारीक. एकदम बारीक मिक्स झाल्याच्या नंतर एक थिकनेस असा बॅटर तयार होतो. थोडा थिकच ठेवायचा, एकदम पातळ नाही ठेवायचं, कारण की मग नंतर ते फुटतात तेलामध्ये. त्यामुळे एकदम मिक्स आणि थोडंसं थिकनेस ठेवायची त्याला. आता हे झाल्याच्या नंतर आपण काय करायचं, हे मिक्स झालेलं मटेरियल जे आहे ते सर्व एका साईडला ठेवून द्यायचं. थोडंसं त्याला रेस्ट करून द्यायचं. बघू शकता या अशा टाईपचं मिक्सचर तुमचं झालं आहे. आता ह्याला आपण रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहे. आता आपली पुढची प्रोसेस असणार आहे ते मस्तपैकी त्याचे असे उंडे बनवून घ्यायचे. तर बघू शकता असा मसाला तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं. असं गोल लाडूसारखं त्याचा एकदम राऊंड शेप करायचं त्याला. आणि त्याला वरतून एक प्रेस जरी केला ना तरी तो शेप तयार होतो असा गोल राऊंड असा. ठीक आहे. तर बघू शकता. तर अशा पद्धतीने आपण एक शेप तयार करून घ्यायचा. तर असं प्रॉपर एक शेप झाला. आता काही कसं असतं, गोल वडापावसुद्धा मिळतो बाजारामध्ये. तर आपण गोल वडापाव बनवायचा असेल तर बनवू शकता. मी एक छोटासा केलेला आहे, एक डेमो तुम्हाला दाखवण्यासाठी. तर असं पण आपण करू शकतो. डायरेक्ट बेसन पिठात बुडून आपण तेलात डायरेक्ट टाकू शकतो. तर या अशा आपण आता बनवून घ्यायचे, एक 7-8 बनवून घ्यायचे, जेणेकरून कसं थांबायला नको. एकदा तेल तापल्यानंतर आपण लगेच त्याच्यामध्ये टाकू शकतो. तर अशा पद्धतीने मी बनवून घेतलेले आहेत.
एक 7-8 बनवून घेणार आहे मी आता, झालेत आपल्या बनून. तर बघू शकता तुम्ही असे मी बनवून ठेवलेले आहेत. एक गोल केलं, बाकी सगळे असे राऊंड शेपमध्ये केलेले आहेत. बघू शकता एकदम प्रॉपर झालेला आहे, मस्त दिसतंय, प्रॉपर मिश्रण झालेलं आहे तयार. तर आता आपली पुढची प्रोसेस असणार आहे तेल तापवायला घेतो आपण. त्यासाठी एक मस्त कढई घ्यायची, मोठीवाली कढई घ्यायची, जेणेकरून आपल्याला काढता येईल प्रॉपर. तर याच्यामध्ये आता तेल आपण टाकून घेणार आहे. तेल जास्तच टाकायचं थोडंसं, जेणेकरून खाली चिटकणार नाही वडे. तर तेल एकदम जास्त प्रमाणात टाकून घ्यायचं आणि त्याला तापण्यासाठी सोडून द्यायचं. तेल तापून घ्यायचं, एकदम प्रॉपर तेल तापलं पाहिजे, तेव्हाच ते वडे चांगल्या प्रकारे आपले तळून होणार आहेत. नाही तर मग ते चिटकणार, खाली पूर्ण वाट लागून जाणार. त्यामुळं एकदम प्रॉपर तेल तापवायचं. हाय फ्लेमलाच ठेवायचं स्टार्टिंगला. हाय फ्लेमलाच ठेवल्यामुळे थोडंसं तेल लवकर तापतं आणि नंतर आपण वडे ज्यावेळेस सोडतो त्यावेळेस बारीक फ्लेम करायचा. तर तुम्ही बघू शकता आपला आता बॅटर रेडी आहे, त्यानंतर वडे रेडी आहेत आणि तेल तापायला आपण ऑलरेडी ठेवलेलं आहे. तर एकदम प्रॉपर आपण एकदम बनवून घेतलेलं आहे सगळं प्रोसेस, आणि स्टेप बाय स्टेप करायचं जेणेकरून प्रॉपर सगळं होतं. ठीक आहे. तर आता आपलं हे झालं. ह्याच्यानंतर आपलं ह्याच्यामध्ये वडा टाकून आता आपल्याला तेलामध्ये सोडायचा, अशी प्रोसेस करायची. ओके. तर आता आपण पाव पण आणलेले आहे तिथं, बघू शकता एकदम ताजे पाव आहेत. तर बाजारात मिळतात पाव, तर ते घेऊन यायचे मस्तपैकी ताजे एकदम घेऊन जायचे बेकरीमधनं जाऊन. त्यानंतर आता बघू शकता, आता आपण चेक करायचं तेल तापलं आहे का नाही. छोटासा मी उंडा घेतला आहे, त्यामध्ये टाकून पाहिला आहे तेल तापलं आहे का नाही. ठीक आहे. तर हे बघायचं, असं चेक करायचं थोडं, जेणेकरून बाकीचे वडे जळायला नको. ठीक आहे. तर छोटा टाकून घ्यायचा, चेक करायचा. तर तेल आता आपलं बऱ्यापैकी चांगलं पद्धतीने तापलेलं आहे. तर आता याच्यामध्ये मी काय करणार आहे, हा जो वडा आहे तो घेणार आहे, बेसन पिठामध्ये पूर्ण डिप करणार आहे. याला प्रॉपर डिप करायचा, एकदम काय कंजूसी नाही करायची, एकदम प्रॉपर डिप करायचा आणि सरळ आपल्या उकळत्या तेलात सोडून द्यायचं. जबरदस्त अशी उकळी फुटली पाहिजे बघा. सेम प्रोसेसने करत राहायचं, चालू ठेवायची प्रोसेस सेम. बघू शकताय, मला एकदम असं गाडीवरची फिलिंग येते आहे, जबरदस्त. मी कुठल्या तरी गाडीवर वडापाव देतोय कस्टमरांना, अशी फिलिंग येते. तर बघू शकता एकदम मस्त तेल तापलेलं. आता याच्यामध्ये आपण बघू शकता असं पलटी करायचं थोडे थोडे. याच्यामध्ये जे असतात ना वडा सोडताना आपलं थोडं थोडं बुंदी टाईप येतं, तर ते लगेच काढून घ्यायचं. नंतर काढल्यानंतर ते जळून जातात, तर ते खाण्यासाठी पण आपल्याला उपयोग येतात. त्यामुळे आपण काय करायचं, हे काढून घ्यायचं मस्तपैकी ताटात, एक सेपरेट ताटामध्ये त्याला ट्रान्सफर करून घ्यायचं. ठीक आहे. ह्याच्यामध्ये तेल काढण्यासाठी तुम्ही एक टिश्यू पेपर पण ठेवू शकता. टिश्यू पेपर ठेवून हे करायचं. आता मी बघा हे पलटी केले. पलटी का करायची, कारण दोन्ही साईडने प्रॉपर भाजले पाहिजे. बघू शकता वडा एकदम असा लाल, थोडासा लालसर झालेला आहे. तर मी आता हे दोन्ही पलटी केले. ठीक आहे. ह्याच्यामध्ये मी गोलवडा पण टाकलेला आहे, बघू शकता मी, तुम्ही जो गोलवडा मी बनवला होता तो पण टाकलेला आहे. तर मी स्टार्टिंगला थोडे 2-3च टाकलेत, कारण की परत चिटकायला नको. आता बघा मी तेल प्रॉपर तापल्यामुळे कुठंच वडा चिटकलेला नाही, नाहीतर काय होतं पूर्ण वडा चिटकून जातो. बघू शकता एकदम प्रॉपर पद्धतीने आपण तळलेले आहेत. तर असे मस्त तळलेले, थोडंसं तेल हे झटकून घ्यायचं आणि ट्रान्सफर करायचं. हीच प्रोसेस तुमची पूर्ण बाकी तळेपर्यंत हे चालू ठेवायचं कंटिन्यू, असं पूर्ण वडे सगळे तळून घ्यायचे. तर बघू शकता मी अशा प्रकारे सगळे वडे असे तळून घेतो आहे. तर तुम्ही पण हे असंच पद्धतीने करा, मस्त वडा तुम्हाला खायला भेटेल. जे तुम्ही बाहेर खाता, आता बाहेर कसं बी तेल वापरतात, पण आपल्याकडं एकदम शुद्ध तेल वापरलं. तर बघू शकता वडे कसे मस्त लाल लाल झालेत. आता आपली पुढची प्रोसेस असणार आहे मिरची. वड्यासोबत मिरची नसेल तर मजा येत नाही वडापाव खायला. तर बघू शकता मी मिरची घेतलेली आणि त्याला मधून असं चिरतो. आता हे मधून का चिरतो आपण, तर मधून चिरण्याचं कारण असं आहे की आपण जर डाखी मिरची जर तेलात टाकली ना तर ती तडतड करते, उडतं तेल. त्यामुळे असं करू शकतो, एकतर मिरची तोडून पण टाकू शकता तुम्ही किंवा कापून पण टाकू शकता, जेणेकरून जास्त तेल उडत नाही. ठीक आहे. तर आता मी मिरची तळून घेणार आहे. मिरची एकदम मस्त सगळी कट करून घेणार मी प्रॉपर. मी मिरची पूर्ण खाता येण्यासाठीच मी मिरची ही मधनं चिरलेली आहे, जेणेकरून प्रॉपर पूर्ण मोठी मिरची खाता येईल आपल्याला. ठीक आहे. तर आता आपण आपले वडे सगळे तळून झालेले आहेत. आता आपण मिरची तळण्यासाठी घेणार आहे. तर मित्रांनो आता आपण मिरच्या तळून घेऊ. मिरच्या एकदम झाऱ्यामध्ये टाकून घ्यायचं आणि एकदम थोडंसं टाकायचं, त्याला वरती घ्यायचं, वरती घ्यायचं, जेणेकरून काय होतं तडतड करत नाही, तेल उडत नाही. तर बघू शकता मिरच्या एकदम अशा तळून घ्यायच्या. आपण एकदम पण नाही तळायच्या, जाळायच्या नाही, पूर्ण प्रॉपर थोड्याशा तळून घ्यायच्या या मिरच्या. त्यानंतर आपण याला एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. मिठाने थोडं चव लागते, तर मीठ टाकून घेतलं आपण याच्यामध्ये. बघू शकता मीठ टाकायचं थोडंसं चवीनुसार. ठीक आहे. मीठ टाकायचं. आता आपण कांदा चिरणार आहे. कांदा का चिरतोय, आता हे ज्याला पाहिजे तो करू शकतो किंवा नाही करू शकत, पण कांदा मस्त लागतो वडापावसोबत. कांदा खायला आहे ना एकदम भारी लागतं. आणि आपण आता कांदा चिरतोय वडापाव सोबत खाण्यासाठी.
तर मी नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण कांदा भजी पण घेऊन येणार आहोत. तर कांदा भजी एकदम सिंहगड किल्ल्यावर जर तुम्ही गेला असाल तिथं जशी भेटते ना एकदम खेकडा भजी टाईप, तर ती भजी मी आणणार आहे नेक्स्ट व्लॉग. आता आपले वडापाव रेडी झालेले आहेत. वडापाव घेतले, बघू शकता माझा पोरगा पूर्ण उत्साह आणि हे झालं बसला तिथंच खायला लगेच. चला म्हणलं बाहेर जाऊ खायला. मुलगा खूप खुश झालेला आहे, त्याला वडापाव बघून खूप आनंदी झालेला आहे. भाचा भाची सुद्धा खूप खुश झाले, बघू शकता तुम्ही. आता सगळेजण मस्तपैकी वडापाव खायला बसून आम्ही वडापावचा आनंद घेणार आहे. बघू शकता एकदम प्रॉपर पार्टी झालेली आहे मस्तपैकी. वडे एकदम प्रॉपर, चटणी चिंच चटणी सुद्धा मस्त लागते यासोबत. आता आपण वडापावचा आस्वाद घेण्यासाठी वडापाव बघणार आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने चिरून घ्यायचा वडापाव. त्याच्यामध्ये पाव चिरल्यानंतर त्याच्यामध्ये चटणी वगैरे लावून घ्यायची, चिंचची चटणी लावायची. त्याच्यामध्ये वडापाव टाकायचा, वडा टाकायचा आणि आपण कांदा वगैरे सोबत, मिरची वगैरे सोबत सर्व करून मस्तपैकी खाऊ शकता. एकदम बेस्ट वडापाव झालेला आहे. सगळे मस्त खुश झालेले आहेत वडापाव खाऊन. बघू शकताय तुम्ही एकदम प्रॉपर आहे. हे बघा कसा वडापाव दिसतोय मस्तपैकी, त्यासोबत कांदा वगैरे मस्त, एकदम मस्त जबरदस्त पार्टी झाली. चिल्लर पार्टी खूप खुश आहे वडापाव केला मामाने म्हणून. बघू शकता माझ्या मुलाला तर वडापाव बघून खूपच खुश झालाय तो. तर बघू शकता आता आपण विचारूयात चिल्लर पार्टीला वडापाव कसा लागतोय तो. कसा झालाय वडापाव? एक नंबर. कसं झालंय? कसं काय झालाय वडापाव? कसं झालंय? क्वालिटी झालंय का? तर चिल्लर पार्टीला तर भरपूर आवडलं. माझ्या पोराला तर जबरदस्त पाव खातोय, वडा खातोय. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ, माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, बेल आयकन दाबा आणि नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी आता इथून पुढे घेऊन येणार आहे. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा नेक्स्ट टाईम कुठली रेसिपी बनवून तुम्हाला दाखवू शकतो. मला हे बनवण्याची खूप आवड आहे, त्यामुळे मी हे 100% तुमच्यासाठी करणार.